तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखेच अतिशय महत्त्वाचे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राइब करसाल तेव्हा काय होईल की नवीन सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल आपल्या चॅनलवर त्याची नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव आणि एकच सेकंद आपल्याला या सुपर क्लासला लाईक करण्यासाठी लागणार आहे। विद्यार्थ्यांनो लाईक लगेच करून घ्या, रिक्वेस्ट आहे मनापासून एक लाईक करून घ्यायचा आहे। लाईक करसाल तर तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास मला पुढे बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल। या कारणास्तव चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांनो। प्रश्न असा आहे, पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले आहे। पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे रणजित देसाई, बीबी बोरकर, रावसाहेब बोराडे, भालचंद्र नेमाडे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 या ठिकाणी योग्य आहे। बीबी बोरकर यांनी जे आहे पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे, बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेले आहे। दुसरा प्रश्न कव्हर करूया। लॉर्ड कॅनिंग हा व्यक्ती भारताचा कितवा व्हाईसरॉय बनला होता किंवा राहिला होता आपल्याला विचारलेलं आहे। व्यक्ती आहे लॉर्ड कॅनिंग हा। तर ऑप्शनमध्ये काय आहे, दुसरा, पहिला, तिसरा किंवा चौथा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर ठिकाणी 2 योग्य आहे। पहिल्या क्रमांकाचा व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग ठरलेला होता आपल्या भारताचा। तर घेऊया पुढचा प्रश्न। तिसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की 1 टन न्यूजपेपर बनवण्यासाठी साधारणतः किती झाडे तोडावी लागतात ते आपल्याला सांगायचं आहे। किती टन? 1 टन न्यूजपेपर बनवण्यासाठी 25 झाड, 22 झाड, 10 झाड किंवा 24 झाड। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। साधारणतः 24 झाड जे आहे विद्यार्थ्यांनो 1 टन न्यूजपेपर बनवण्यासाठी तोडावी लागतात किंवा तोडली जात असतात। घेऊया चौथा प्रश्न। उन्हाळा हा जो आहे ऋतू कोणत्या महिन्याच्या शेवटी संपतो? अतिशय म्हणजे सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येऊनच जाईल याचं। उन्हाळा हा ऋतू विचारलेला आहे, जून, मे, एप्रिल किंवा जुलै। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मे महिन्याच्या शेवटी जो आहे विद्यार्थ्यांनो उन्हाळा हा संपत असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा या ठिकाणी पाहूया की गजकर्ण हा जो आजार आहे खालीलपैकी कशापासून पसरतो किंवा होतो विचारलेलं आहे। आजाराचं नाव आहे विद्यार्थ्यांनो गजकर्ण हा आजार विषाणूपासून, जीवाणूपासून, कवकापासून किंवा कृमीपासून। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। कवकापासून जो आहे गजकर्ण हा आजार होत असतो मानवाला। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा असा आहे की मलयगिरी हे पर्वत शिखर कोणत्या राज्यामध्ये येते? भारतातील असं कोणते राज्य आहे ज्यामध्ये मलयगिरी हे पर्वत शिखर स्थित आहे? आसाम, ओडिसा, मणिपूर, गुजरात। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। ओडिसा या राज्यामध्ये मलयगिरी हे पर्वत शिखर स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। पुढचा प्रश्न घेऊया। अन्नागुडाई हे पर्वत शिखर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सांगायचं आहे। अन्नागुडाई हे पर्वत शिखर विचारलेली आहे। ऑप्शनमध्ये कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। केरळ या राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो अन्नगुडाई हे पर्वत शिखर स्थित आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न। 8वा प्रश्न या ठिकाणी 7वाच आहे, चला काही हरकत नाही। केरळ राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर खालीलपैकी कोणते आहे? केरळ राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर विचारलेले आहे। मार्मा, गोवा, कोचीन, मुंबई, कोलकाता। तर केरळ या राज्याचे विद्यार्थ्यांना कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोचीन हे केरळ या राज्याचे आंतरराष्ट्रीय बंदर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। 8वा क्रमांक। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास पुढीलपैकी काय होते ते आपल्याला सांगायचं आहे। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास मंत्रिमंडळ बरखास्त होते, मंत्रिमंडळ विसर्जित होते, विधानसभा विसर्जित होते। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मंत्रिमंडळ विसर्जित होते केव्हा? जेव्हा मुख्यमंत्री आपला राजीनामा देत असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणकोणते वनांचे प्रकार आहेत? सोपा प्रश्न आहे, वनांचे प्रकार विचारले आहेत की कोणकोणते आहेत? तर ऑप्शनमध्ये आहे पानझडी, काटेरी, झुडपी। तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो। झुडपी, काटेरी आणि पानझडी हे सर्व जे आहेत ते कशाचे? तर वनांचे प्रकार आपल्याला दिसून येतात की आहेत असे। घेऊया पुढचा प्रश्न।
प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 10व्या क्रमांकाचा असा आहे की मराठा साम्राज्याचे आपल्याला दुसरे छत्रपती विचारलेले आहेत विद्यार्थ्यांनो की कोण आहेत. तर ऑप्शनमध्ये काय आहे, दुसरे छत्रपती आपल्याला विचारलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजी राजे किंवा तानाजी मालुसरे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. संभाजी महाराज यांनी जे आहे मराठा साम्राज्याचे कितवे, तर दुसऱ्या क्रमांकाचे छत्रपती असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा असा आहे विद्यार्थ्यांनो की कोळशाचे पट्टे हे कोणत्या कालखंडात निर्माण झालेले आहे. कोळशाचे पट्टे विचारलेले आहेत. आर्कियन, टर्सरी, गोंडवाना किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. गोंडवाना या कालखंडामध्ये कोळशाचे पट्टे हे निर्माण झालेले दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 12वा असा आहे. खानदेश कन्या म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखले जाते. खानदेश कन्या म्हणून ओळखली जाणारी नदी आपल्याला विचारलेली आहे. ऑप्शनमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो नीरा, तापी, गंगा, कृष्णा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. तापी नदीला खानदेश कन्या असे आपल्याला म्हटले जाताना दिसून येते. तर घेऊया 13वा प्रश्न. गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितवे गुरु होते ते आपल्याला विचारलेलं आहे. गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्माचे 12व्या क्रमांकाचे, 10व्या क्रमांकाचे, 11व्या किंवा 13व्या. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 10व्या क्रमांकाचे गुरु म्हणजेच गुरु गोविंद सिंग यांनी शीख समुदायाचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती सरन्यायाधीश असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. सरन्यायाधीशाची एकूण संख्या किती असते सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर ऑप्शनमध्ये काय आहे 2, 3, 1 किंवा 4. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 1 सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये असतो आणि इतर किती असतात विद्यार्थ्यांनो, तर इतर 30 न्यायाधीश असतात सरन्यायाधीशासोबत. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे. व्यक्ती आहेत, महिला व्यक्ती सरोजिनी नायडू. बारडोली सत्याग्रह, मीठ सत्याग्रह, धरासना सत्याग्रह किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळालेले आहे. प्रश्न 15वा असा आहे की लोकमान्य टिळक एक कोणत्या प्रकारचे नेते होते ते आपल्याला विचारलेलं आहे. लोकमान्य टिळक कोणत्या प्रकारचे नेते होते. जहालवादी, साम्यवादी किंवा मवाळवादी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जहालवादी प्रकारचे नेते म्हणजेच कोण होते, लोकमान्य टिळक यांनी होते. तर घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. प्रश्न 16वा असा आहे की अन्नपदार्थाची जी ऊर्जा असते ती कोणत्या परिमाणात मोजतात ते आपल्याला विचारलेलं आहे. अन्नपदार्थाची ऊर्जा कुलोम, कॅलरीज, आर्ग किंवा किलो. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य राहणार आहे. कॅलरीजमध्ये विद्यार्थ्यांनो अन्नपदार्थाची ऊर्जा ही मोजली जात असते. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 17वा आपण पाहूया की राष्ट्रपतींचा क्षमादानाचा जो अधिकार आहे कोणत्या प्रकारचा आहे किंवा कोणत्या प्रकारात येतो ते आपल्याला सांगायचं आहे. क्षमादानाचा अधिकार जो की राष्ट्रपतींना असतो. स्वेच्छा अधिकार, कार्यकारी अधिकार, न्यायिक अधिकार किंवा कायदेविषयक अधिकार. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कार्यकारी अधिकार या प्रकारामध्ये राष्ट्रपतींचा क्षमादानाचा हा अधिकार येताना आपल्या सर्वांना दिसून येतो किंवा माहीत असावे की येतो असा. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची निवड केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विचारलेलं आहे. ग्रामसेवक, तलाठी, जिल्हाधिकारी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. जिल्हाधिकारी यांची निवड जी आहे केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यातर्फे करताना आपल्या सर्वांना दिसून येते. 19वा प्रश्न. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, नंदुरबार. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थित असलेले आपल्या सर्वांना माहीतच असेल. प्रश्न या ठिकाणी 21वा घेऊया. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आपल्याला सांगायचं आहे. व्यक्ती आहेत महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव वीरभूमी, राजघाट, चैत्यभूमी किंवा शांतिवन. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. या ठिकाणी राजघाट असे जे आहे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे आणि याच्यात अतिशय महत्त्वाचे म्हणजे चैत्यभूमी जे आहे विद्यार्थ्यांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. 22वा प्रश्न. वीरानम सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते. वीरानम सरोवर कोणत्या राज्यात येते. ऑप्शनमध्ये काय आहे की कर्नाटक, तेलंगणा, केरळ किंवा तामिळनाडू. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. तामिळनाडू या राज्यामध्ये वीरानम सरोवर असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. 23वा प्रश्न घेऊया.
कावेरी या प्रसिद्ध नदीचे उपनाव खालीलपैकी कोणते आहे? कावेरी नदीला उपनाव खालीलपैकी कोणते आहे? कोणी, लोणी, पोनी किंवा सोनी. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य राहणार आहे. पोनी असे जे आहे कोणत्या कावेरी नदीचे एक प्रसिद्ध असलेले उपनाव आपल्याला पाहावयास मिळते. तर घेऊया विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न. 24वा प्रश्न असा आहे, विसापूर तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो किंवा स्थित आहे आपल्याला सांगायचं आहे. विसापूर हा प्रसिद्ध तलाव या ठिकाणी अहमदनगर, जालना, सांगली किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य राहणार आहे. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये जे आहे विसापूर तलाव स्थित आहे. अहमदनगरचे सध्याचे नाव काय करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांनो? तर अहिल्यानगर असे करण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. अहिल्यानगर अहमदनगरचे नाव करण्यात आलेले आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 25वा असा आहे, सर्वाधिक साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी आपल्याला विचारलेला आहे की कोणता आहे? सर्वात जास्त साक्षर स्पेशली केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी, दादर नगर हवेली, दिल्ली किंवा लक्षद्वीप. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे भारतातील सर्वात जास्त साक्षर असलेला आपल्याला केंद्रशासित प्रदेश दिसून येतो की आहे म्हणून. तर घेऊया पुढचा प्रश्न. कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश आपल्याला विचारलेला आहे आता या प्रश्नामध्ये. आणि हे जे 2 प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो 2011च्या जनगणनेवर अवलंबून आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी पुदुचेरी, दादर नगर हवेली, दिल्ली किंवा लक्षद्वीप. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे. सर्वात कमी साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश म्हणजेच दादर नगर हवेली असलेला आपल्याला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहील ते. भारतरत्न पुरस्कार कोणत्या ठिकाणी तयार केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. भारतरत्न पुरस्कार कोणत्या ठिकाणी तयार होतो? जयपूर, अलीपूर, उदयपूर किंवा राजपूर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अलीपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो भारतरत्न हा पुरस्कार जो आहे तो तयार केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. भारतरत्न पुरस्कार एका वर्षात 3 व्यक्तींना देता येतो, त्यापेक्षा जास्त नाही. स्वच्छता या सूचीतील स्वच्छता हा जो अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे कोणत्या सूचीतील आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. स्वच्छता हा विषय राज्यसूची, केंद्रसूची, समवर्त सूची किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्यसूचीमध्ये विद्यार्थ्यांनो स्वच्छता हा विषय असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो की आहे असे. तर 29वा प्रश्न घेऊया. सल्फर खनिजद्रव्य कशास निरोगी ठेवते आपल्याला सांगायचं आहे. सल्फर जे खनिजद्रव्य आहे पर्यायापैकी कशाला निरोगी ठेवते? केस, नखे, कान किंवा नाक. तर ऑप्शन क्रमांक काय? तर 2 योग्य राहणार आहे. नखांना निरोगी ठेवण्याचे जे कार्य आहे तो सल्फर हा खनिजद्रव्य करत असतो. तर घेऊया विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न. तर प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया की काय राहणार आहे. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची जी संमती आहे ते घेणे अत्यंत आवश्यक कोणाची शिफारस पाहिजे असते ते विचारलेलं आहे. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस हवी असते? तर ऑप्शनमध्ये काय आहे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यासमोर? तर ऑप्शनमध्ये आहेत राष्ट्रपती, अर्थमंत्री, राज्यपाल किंवा पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राष्ट्रपती यांची संमती कशास वित्त विधेयक जे आहे लोकसभेमध्ये मांडण्यासाठी अत्यंत गरजेची असते. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो एक लाईक करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. लगेचच्या लगेच काय करायचं आहे, या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे. जेव्हा लाईक करसाल तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल. त्या कारणास्तव लाईक लगेचच्या लगेच करून घ्या. 1 सेकंड पण लागणार नाही. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करू शकता की या चॅनलला सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे. कारण जेव्हा सबस्क्राईब करसाल आपल्या याच चॅनलवर जेव्हा कधी पुढची सुपर क्लास अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन विद्यार्थ्यांना आपल्याला अपलोड होताच आपल्या स्मार्टफोनवर किंवा मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.